नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वरूपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वप्नील सर सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 बोर्डाची 2026च्या विचारलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे आज आपण इथे पाहणार आहोत. चला तर करूया आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात. चला बघूया आपण आपला या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 ए. पुढील प्रत्येक उपप्रश्नांची 4 पर्यायी उत्तर दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. पहिला आहे जीवनावश्यक वस्तूवरील सेवा वस्तू व सेवा कराचा दर टिंबटिंब आहे. अतिशय सोपा प्रश्न आणि हा प्रश्न आपल्याला इथे फक्त उत्तर लिहायचंय आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 0%. त्यानंतर पहिल्या प्रश्नातला दुसरा, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही, आपल्या इथे नाही हे ओळखायचंय. म्हणजे 4 पैकी 3 आहेत ते समीकरण आहेत आणि एक आहे ते नाहीये. जर आपण इथे बघितलं एक्स वर्ग आणि एक्स वर्ग, जर दोन्हीकडे आपण एक्स वर्ग आणि त्यांचं चिन्ह सारखं बघितलं तर ते कॅन्सल होणार आहे आणि म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे 4x अधिक 5y बरोबर 19 चा आलेख काढण्यासाठी x बरोबर 1 असताना y ची किंमत किती? तर बघा 4x अधिक 5y बरोबर 19 आणि मग जर आपण या ठिकाणी x ची किंमत ठेवली 1 अधिक 5y बरोबर 19 तर 4 एके 4 अधिक 5y बरोबर 19 5y बरोबर 19 आणि हे जे 4 आहे ते इकडे आणले तर ते वजा होतात म्हणून 5y बरोबर 15 आणि म्हणून y बरोबर 15 भागिले 5 आणि आपलं उत्तर येईल 5 त्रिक 15 म्हणजेच y बरोबर 3 आणि आपलं उत्तर असणार आहे 3. पुढे बघूया चौथा प्रश्न आहे 3च्या पहिल्या 5 पटींची बेरीज किती? आता 3च्या पहिल्या 5 मग 3ची 5 पट अति सोपी आहे, ती आपण लिहून पण करू शकतो. त्यावेळी कुठल्या प्रकारचं सूत्र आपल्याला वापरायची गरज नाहीये. बघा 3 मधली पहिली पट आहे 3, दुसरी आहे 6, तिसरी आहे 9, मग आहे 12, मग आहे 15. आता याच्यामध्ये बघितलं तर याचं उत्तर येतं 9. 9 अधिक 9 18, 18 आणि 12 30, 30 आणि 15 45. अशा प्रकारचं आपण बघू शकतो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. बघा प्रश्न क्रमांक 1 त्यामधला जो ब आहे त्या ब मधील पहिला प्रश्न, एका वस्तूवरील सीजीएसटीचा दर 9% असेल तर जीएसटीचा दर किती? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सीजीएसटी बरोबर 1/2 जीएसटी म्हणजेच काय तर जीएसटी जीएसटी ही कशी असते 2 गुणिले सीजीएसटी असं म्हणायला हरकत नाही. मग 2 गुणिले 9% केलं तर आपल्याला उत्तर येईल 18%. म्हणजे जीएसटी बरोबर किती आलं तर 18%. त्यानंतर त्यातला दुसरा प्रश्न आहे एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर डीएक्स बरोबर वजा 42 व डी बरोबर वजा 3 असेल तर एक्स ची किंमत काढा. हे आहे क्रेमर पद्धतीमधलं. आपल्याला बघायला मिळेल की एक्स बरोबर सूत्र आहे डीएक्स भागिले डी. डीएक्स ची किंमत आहे वजा 42, डी ची किंमत आहे वजा 3. जर आपण बघितलं यांना भाग देताना वजा वजा चिन्ह निघून जाईल आणि 3 ने 42 ला भाग दिलं तर आपलं उत्तर येणार आहे 14. म्हणजे एक्स चं उत्तर किती असेल तर 14. म्हणजे 14 त्रिक 42 असं आपण ते उत्तर काढू शकतो. यानंतर यामधीलच तिसरा प्रश्न आहे 2 नाणी एकाच वेळी फेकले या प्रयोगासाठी नमुना अवकाश एस लिहा. बघा फक्त नमुना अवकाश एस लिहायची आहे, त्याची संख्या सुद्धा लिहायची नाहीये. तर एस बरोबर किती? नमुना अवकाशामध्ये 2 नाणी फेकली आता एच एच टी 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 एच आणि एच टी ही उत्तर आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्याच्यातलाच प्रश्न क्रमांक चौथा, खालील वर्ग समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात लिहा. तर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ही सगळी पदं जी आहेत ती एका बाजूला आणायची आहेत. म्हणून जर हा वाय वर्ग जो आहे तो आपल्याला या साईडला आणायचा असेल तर तो ऋण आहे म्हणून तो धन होणार. त्यानंतर 2y जो आहे तो इकडेच आहे म्हणून त्याचं चिन्ह जे आहे तसंच ठेवणार आणि हा जो 10 आहे धन तो ऋण होणार आणि म्हणून तो किती होणार -10. हे असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. बघा यानंतर बघणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 2 ए. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. त्यातले पहिले आहे एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा आणि त्यासाठी
उकल आहे. समजा एस नमुना अवकाश दिला आहे आणि म्हणून एस बरोबर जर 1 2 3 4 5 6 लिहिलंय तर आपल्याला इथे नंबर ऑफ एस बरोबर इथे आपल्याला 6 लिहावं लागेल कारण 6 अंक आहेत. म्हणजे पहिल्या चौकोनात आपलं आलं 6. पुढे बघूया आपण घटना ए. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. त्याने मूळ संख्या वगैरे लिहून दिल्यात. फक्त आपल्याला ते संख्या मोजायची आहेत, की 1 2 3 आणि म्हणून याच्यामध्ये येणारा आपला अंक आहे 3. त्यानंतर पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए हे सूत्र आहे. म्हणजे इथे खाली आपल्याला येईल नंबर ऑफ एस हे आपल्याला इथे लिहायचं आहे. पुढच्या बॉक्समध्ये ए ची किंमत या ए ची किंमत इथे जी आपण काढली होती ती किंमत इथे भरायची आहे आणि मग याला भाग देऊन 1/2 हे असेल या पहिल्या कृतीचं उत्तर. पुढे बघूयात खालील दिलेल्या अंकगणितीय श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा. जर 70 60 50 आणि 40 अशा प्रकारची अंकगणित श्रेणी आहे. आपल्याला टी1 लिहायला दिलंय तर टी1 आपल्याला माहिती आहे की पहिलं पद असतं. पहिलं पद हे 70, त्यानंतर दुसरं पद हे 60 आणि तिसरं पद जे आहे ते 50. आपल्याला जे अंकगणित श्रेणी दिली आहे त्यातलेच पहिले 3 अंक जे आहेत ते आपल्याला वरती लिहायचे आहेत. त्यानंतर ए. ए म्हणजेच काय? तर पहिलं पद आणि म्हणून ते सुद्धा असेल 70. त्यानंतर आपल्याला डी काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे की डी काढताना आपण टी2 वजा टी1 म्हणजे पुढच्या पदातून आधीचं पद वजा करतो. म्हणजे इथे बघितलं तर 60 मधून 70 वजा होतात का? तर नाही होत. म्हणून आपण ऋण चिन्ह दिलं आणि मग 70 वजा 60 केलं तर ते आलं 10. म्हणजे आपलं जे आहे डी बरोबर किती आलं? तर डी बरोबर आलं उत्तर आपल्याला -10. हे असेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर. पुढे बघूया तिसरा प्रश्न आणि तिसरा जो आहे खालील दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. तर यामध्ये बघूया x अधिक y बरोबर 3 आपल्याला दिलेलं आहे आणि जर आपण बघितलं तर x या साईडला आपण बघूयात की x अधिक y बरोबर 3 आणि आपल्याला x ची किंमत 3 दिलेली आहे तर अधिक y बरोबर 3. मग हा y इकडेच ठेवला 3. हा 3 जर इकडे आणला तर तो झाला वजा आणि y बरोबर 3 वजा 3 बरोबर 0 म्हणून या चौकटीत पहिला असेल 0 आणि मग खाली आपण x चा 3 आणि y चा 0 हे आपण लिहिणार आहोत. तसं आता इथे काय येईल ते बघूयात आपण की x अधिक y बरोबर 3 आणि म्हणून x ची किंमत काढायची आहे आणि y ची किंमत जर बघितली तर आपण 5 आपल्याला दिलेली आहे. इथे ठेवून आपण करूयात. x या साईडलाच आहे 3 इकडे घेऊयात. हा जो 5 आहे तो 5 इकडे आला तर तो होणार वजा आणि x बरोबर 3 5 वजा होतात का? तर नाही होत. म्हणून आधी आपण काय करावं ऋणचिन्ह देऊयात आणि मग 5 3 वजा केले तर उत्तर 2 म्हणजे आपलं उत्तर आलं -2 म्हणजेच आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचंय -2 आणि मग आपण x चं पहिलं लिहितो -2 आणि y चं नंतर लिहितो 5. हे असेल आपलं या तिसऱ्या कृतीचं उत्तर. चला पुढे बघायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक 2 त्यातला ब खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा आणि हे आहेत 8 मार्काला प्रत्येकी 2 मार्काचे आहेत. पहिला आहे 2 नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा. बघा 2 नाणी एकाच वेळी फेकली हे जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक 1 ए 1 ब याच्यामध्ये पण आपल्याला विचारला गेला आहे. तर आपल्याला त्यासाठी नमुना अवकाश लिहावा लागेल. जर 2 नाणी फेकली तर आपण एच एच टी 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 एच आणि एच टी हे लिहितो. त्यानंतर त्याच्या नमुना घटकाची संख्या लिहितो ती असते 4 आणि त्यानंतर आपल्याला बघायचंय की ए ही जी घटना आहे ती काय आहे कमीत कमी आपल्याला बघायचं कमीत कमी काय आहे तर एक छापा म्हणजे जास्तीत जास्त कितीही छापे असतील तरी चालतील. आता इथे जास्तीत जास्त आपल्याला 2 छापे येणार आहेत म्हणजे हे आपल्याला घ्यावं लागेल एच एच. त्यानंतर एक छापा आहे का इथे कमीत कमी एक छापा तर नाहीये म्हणून ते नाही घेता हे दोन्ही आपल्याला घ्यावे लागतील टी एच आणि एच टी. म्हणून इथे जर आपण बघितलं की नंबर ऑफ ए म्हणजेच ए या घटनेची संख्या किती आहे तर 3 आहे आणि त्याची संभाव्यता आपल्याला काढायची असेल तर पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस हे सूत्र आहे. पुढे आपण बघूया की पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए किती आलंय तर इथे आपण काढले हे 3 ते इथे आपल्याला लिहावं लागेल आणि नंबर ऑफ एस किती आहे तर 4 हे आपल्याला लिहायला लागेल आणि हे असेल आपलं उत्तर. पुढे बघूयात आपण प्रश्न क्रमांक 2 ब त्यातलं दुसरं खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. आता बघा इथे सोडवायला सुरुवात केल्यानंतर आपण इथे यांना अंक देऊन टाकूयात. हे आहे समीकरण 1 आणि हे समीकरण 2. आता इथे आपण बघितलं की y अधिक आणि y वजा म्हणजे आपल्याला जास्त काही कुठल्या समीकरणाला गुणायची वगैरे काही गरज नाही. आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो की समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू आणि मग
बेरीज करत असताना एक्स अधिक वाय बरोबर 4, 2x वजा वाय बरोबर 2 यांची बेरीज केली की आपल्या लक्षात येईल की एक्स अधिक 2x केले तर 3x येतात, अधिक आणि वजा वाय हे जातील, 4 आणि 2 यांची बेरीज केली 6 येतात. एक्स बरोबर किती तर 6/3 आणि एक्स बरोबर किती तर आपल्याला भागाकार केल्यानंतर लक्षात येईल की 3 दुणे 6 आणि म्हणून एक्स ची किंमत किती आली 6. तर याच्या पुढे जर बघितलं आपण एक्स बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू आणि असं केलं की एक्स अधिक वाय बरोबर 4 आलंय, तर इथे 2 ठेवलं एक्सच्या ठिकाणी आणि वाय बरोबर 4, तर वाय बरोबर 4 आणि हे 2 इकडे आणल्यानंतर ते होतात वजा, म्हणून वाय ची किंमत किती आली तर 2. 4 वजा 2 2 म्हणजे आपली उकल जी आहे उकल हे असणार आहे एक्स वाय म्हणजेच 2 आणि 2. त्यानंतर या पुढील प्रश्न बघूया आपण. इथे आपल्याला दिलेलं आहे वर्ग समीकरण आणि अवयव पद्धतीने सोडवायला सांगितलेलं आहे. इथे -20 आहेत. तर -20 ची आपण फोड पाडली तर आपल्या लक्षात येईल की 5 चोक 20 म्हणजेच 5 1 4 वजा केली की ते 1 येतं. म्हणजे हे आपल्या बरोबर आहे. पण इथे जर वजा असेल तर या दोघांपैकी एकाला वजा द्यावं लागणार आहे. म्हणजे ते चिन्ह इथून घ्यायचं. हे चिन्ह जे आहे अधिक x तर ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि जे ऋण चिन्ह आहे ते लहान संख्येला द्यायचं. मग आपण आता याच्यामध्ये काय करूयात की हे पुन्हा लिहून काढूयात. एक्स वर्ग अधिक एक्स वजा 20 बरोबर 0 आणि मग ह्या एक्स ची फोड करूयात. एक्स वर्ग अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. मग आता या दोघांचा गट याच्यामध्ये कॉमन काढायचं आपण. एक्स एक्स अधिक 5 वजा 4 आणि एक्स वजा अधिक 5. हा जो आहे हा ब्रॅकेट हा जो कंस आहे हा आपल्याला सारखाच आला पाहिजे आणि तोच आपल्याला पहिल्यांदा लिहायचा पण असतो. म्हणजे एक्स अधिक 5 आपण एकदाच लिहूयात आणि उरलेले जे आहेत एक्स वजा 4 यांना एकत्र घेऊयात. आणि मग एक्स अधिक 5 बरोबर 0 किंवा किंवा एक्स वजा 4 बरोबर 0 म्हणजेच एक्स बरोबर हे 5 या साईडला आले तर ते वजा होतात आणि हे 4 जर या साईडला आले ते धन होतात. म्हणजे एक्स ची किंमत जी आहे ही किंमत एक्स बरोबर एकतर -5 किंवा 4 ही आपल्याला मिळते. या प्रश्नामध्ये शेवटचं एक गणित जे आहे चौथं गणित प्रश्न क्रमांक 2 आणि त्या 2 मधलं चौथं ब मधलं चौथं गणित दिलेली अंकगणित श्रेणी हे आहे 12, 16, 20 आणि 24. तर या श्रेणीचे 24वे पद काढा. बघा आपण यानुसार आपण बघूयात की ए म्हणजेच T1 हे किती आहे तर 12. त्यानंतर T2 किती आहे 16. T3 किती आहे 20. T4 किती आहे तर 24. यानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला पहिल्यांदा डी काढायला लागेल. T2 वजा T1. T2 आहे 16 वजा 12 बरोबर 4. म्हणजे आपल्याला ए बरोबर आलेला आहे 12, डी बरोबर आलेला आहे 4 आणि जर आपल्याला T24 काढायचं आहे तर याचा अर्थ n ची किंमत किती आहे 24 आणि मग आपण सूत्र ठेवूयात की Tn बरोबर ए अधिक n वजा 1 कंसामध्ये आणि त्याला गुणिले डी. इथे ए बरोबर 12, इथे पण आपल्याला n ची किंमत 24 घ्यायची आहे. या साईडला n ची किंमत 24 घ्यायची आहे. मग वजा आणि डी ची किंमत येणार आहे 4. आणि म्हणून जर आपण बघितलं हे 12 जसे तसे इकडे 24 वजा 1 तर ते उत्तर 23 आणि याला गुणिले 4. 12 अधिक 23 ने जर आपण या 4 ला गुणलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला उत्तर येतं 92 आणि म्हणून यांची दोघांची जर बेरीज केली तर ती उत्तर 104. म्हणजे आपल्याला जे उत्तर अपेक्षित होतं ती 24 ची उत्तर काढायला सांगितलं होतं ते आहे आपलं उत्तर 104. हे असे आपल्या चौथ्या प्रश्नाचं उत्तर. आणखी एक आपला प्रश्न शिल्लक राहिला होता. प्रश्न क्रमांक 2 ब आणि त्यातला 5वा. जर समेशन ऑफ FI बरोबर 1265. आता इथे बघा समेशन ऑफ आपण FI लिहितो नेहमी FI आणि XI, पण इथे देताना त्यांनी XI FI दिलंय. काही फरक होणार नाहीये कारण 5 गुणिले 3 करा किंवा 3 गुणिले 5 करा उत्तर मात्र तेच येतं, म्हणून त्यांनी ते आपल्याला फसवण्यासाठी दिलंय. त्याचप्रमाणे इथे n ची किंमत जी आहे ती 50 दिली आहे. जर आपण बघितलं तर आतापर्यंत आपण 10वी मध्ये समेशन ऑफ FI असं बघत होतो,
परंतु समेशन ऑफ एफ आय म्हणजेच एन, आणि हे आपण शिकलो आहोत इयत्ता 8वी मध्ये. आता बघूयात याचं उत्तर जर काढायचं आहे, आपल्याला सांगितले मध्य काढायला, तर मध्य म्हणजेच त्याला आपण एक्स बार असं म्हणतो, आणि त्याचं सूत्र आहे समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद समेशन ऑफ एफ आय. म्हणजेच काय, तर समेशन ऑफ एफ आय एक्स आय छेद एन. मग समेशन ऑफ एफ आय एक्स आय जे आहे ते 1265, आणि त्याला भागिले किती आहेत, तर 50. मग आता याला भागाकार दिला तर मला वाटतं इथे 25.3 हे उत्तर येतं. एक्स बार म्हणजे मध्य जे आहे ते 25.3 असं उत्तर येतंय. यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 3. त्यामधील पहिला ए, खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. आणि त्यांनी दिलंय, पहिलं दिलंय त्यातलं, श्रीकर यांनी 50,000 रुपये छापील किमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने त्यांना 10% सूट दिली. त्यानंतर त्यांनी लॅपटॉपवर वस्तू व सेवा करा दर जो आहे तो 18% आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा आणि राज्याचा कर काढा, आणि श्रीकर यांना लॅपटॉप किती रुपयाने मिळाला. तर आपल्याला कृतीच पूर्ण करायची आहे, त्यामुळे आपण बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करण्याचा अर्थ नाही. आपण इथे बघूयात की 50,000 गुणिले 10% केलं, तर बघा आता इथे मी आपल्याला सोडून दाखवतो की 50,000 गुणिले 10% म्हणजेच काय, तर 50,000 गुणिले 10 भागिले 100. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, तर आपल्या लक्षात येईल की आपलं उत्तर आलेलं आहे 5,000. ठीक आहे. आता इथे लॅपटॉपची करपात्र किंमत किती? तर जी किंमत होती त्याच्यातून जी सूट मिळाली 5,000 ती वजा केली. आता हे लक्षात आलं नाही, तरी आपण इथे बघितलं की बाबा 50,000 मधून किती वजा केले, तर 45,000 येतात. तर आपल्या लक्षात येईल की 5,000 म्हणजे उत्तर आपल्याला लगेच तिथं क्लिअर होईल. आता जीएसटीचा दर, मग जीएसटीचा दर किती? तर इथे बघा, इथे त्यांनी दिले जीएसटीचा दर किती आहे? 18% आहे. मग आपण इथे त्याला किती लिहिणार आहोत? 18%. खाली पुढे बघूया आपण, 45,000 रुपयांवर 9% केंद्राचा दर, म्हणजे इथे आपण काय करणार आहोत? 9% असं लिहायचं आहे. आणि मग पुन्हा 45,000 गुणिले 9% म्हणजेच 9 भागिले 100 केलं, तर पुन्हा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य जातील, आणि या 9 ने तर 450 ला जर आपण गुणलं, तर आपल्या लक्षात येईल की 4,050 हे उत्तर येतं. आणि मग पुढे अतिशय सोपं, 45,000 अधिक 4,050 अधिक 4,050, तर हे उत्तर येतं आपल्याला 53,100. आपण जर बेरीज केली की आपल्याला ते कळेल. पुढे बघूयात आपण प्रश्न क्रमांक तिसरा अ त्यातलं दुसरी कृती, 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 असेल, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करायची आहे. आता बघा, कृती पूर्ण करण्यासाठी त्याने दिलंय की 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ जर वजा 7/5 आहे, त्यानंतर पुढे दिलंय की m बरोबर वजा 7/5 ही किंमत समीकरणात ठेवू. म्हणजे इथे आपल्याला वजा 7/5 हे ठेवायचे, आणि इथे पण आपल्याला वजा 7/5 हेच ठेवायचे. मग जेव्हा आपण यांचं हे करूयात, आता बघा प्रत्येक ठिकाणी बॉक्समध्ये लिहिताना आपल्याला डायरेक्ट उत्तर लिहायचंय. मग याचं जे आहे याचं उत्तर आपण इकडे काढूयात की 5 गुणिले 7 वजा 7चा वर्ग केला तर तो 49 येतो, आणि 5चा वर्ग केला तर 25. म्हणजे या 5 ने भागलं तर इथे 5, म्हणजे जर आपल्याला इथे किती लिहायचे आहेत, तर 49/5 हे इथे लिहायचे आहेत. आणि इथे आपण बघितलं तर या 2 या 7 ला गुणायचंय, म्हणजे 7 दुणे 14 म्हणजे वजा 14/5 असं इथे उत्तर येणार आहे. आणि मग आता इथे डायरेक्ट आपल्याला या दोघांची बेरीज वगैरे करायला लागेल. म्हणजे 49/5 वजा 14/5, आपण बघितलं छेद समान आहे तर तो एकदाच लिहायचा, आणि 49 वजा 14 केले तर आपल्या लक्षात येईल की आपण इथे 35 उत्तर येणार आहे, आणि भागिले 5 म्हणजे 35 भागिले 5 किती, तर 7, म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 7. आता हे 7 जर बरोबरच्या या साईडला आणले तर ते झाले वजा 7, म्हणजे आपल्या लक्षात येईल की या प्रश्नाचं उत्तर आहे के बरोबर वजा 7. बघा, पुढचा प्रश्न बघायचा आहे प्रश्न क्रमांक 3, आणि त्यामधला ब. या ब मध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची 3 पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज जर 19 असेल तर त्या संख्या शोधा. तर आपण आता इथे सोडवायला सुरुवात करूया की दोन संख्या म्हणजे म्हणजे आपण बघूयात की समजा पहिली संख्या संख्या x व दुसरी
संख्या y मानू आणि म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार दिलेल्या पहिल्या अटीनुसार आपण काय लिहिणार आहोत की दोन संख्यांमधील फरक म्हणजे x वजा y बरोबर 3. हे पहिलं समीकरण. यामध्ये आपण जर बघितलं तर x ही मोठी संख्या घेतली आपण आणि y ही छोटी घेतली आहे, त्यानुसारच आपण बघणार आहोत. नंतर बघूया की दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, तर दिलेली दुसरी अट काय आहे ती मोठ्या संख्येची 3 पट, म्हणजे जर x मोठी घेतली आहे तर x ची 3 पट आणि लहान संख्येची दुप्पट म्हणजे 2y यांची जर आपण बेरीज करतोय तर आपल्याला किती येणार आहे 19. हे असेल समीकरण नंबर 2. आता इथे आपल्याला बघण्याची गरज आहे की इथे y सिंगल आहे आणि इथे y ला 2 सहगुणक लागलाय. 1 ला 2 ने गुणू आणि म्हणून इथे आपल्याला येईल की 2 गुणिले x वजा y बरोबर 3 म्हणजेच 2x वजा 2y बरोबर 6. हे असेल समीकरण नंबर 3. पुढे समीकरण 2 व 3 यांची आपल्याला काय करायची आहे, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग आपण घेतलं की 3x अधिक 2y बरोबर 19 आणि 2x वजा 2y बरोबर 6 हे जर घेतलं आणि यांची बेरीज केली तर इथे 5x होतात आणि 2y जाणार आणि इथे 25 येणार. म्हणजे x बरोबर किती, तर 25 भागिले 5 आणि म्हणून x बरोबर किती, तर 5. म्हणजे एक संख्या आपल्याला किती मिळाली आहे, 5 मिळाली आहे. मग नंतर बघूयात आपण दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे आणि मग आपण काय करणार, आपण x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू आणि म्हणून x वजा y बरोबर 3. इथे 5 वजा y बरोबर 3. आता इथे सोपं काय करायचं, हे y जे वजा आहेत त्याला इकडे आणले धन होतात, 5 इकडेच ठेवले आणि 3 जर इकडे आणले ते वजा होतील. म्हणजे y बरोबर किती आलं तर 2. ठीक आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला जे हवं होतं पहिली संख्या जी आहे ती असेल x बरोबर 5 व दुसरी संख्या y ती असेल 2. हे आपलं असणार उत्तर आणि त्यांच्यातला फरक जो सांगितला आहे 3, म्हणजे 5 वजा 2 केलं की आपल्याला 3 हे उत्तर येणार आहे. पुढचं बघूयात आपण. पुढचं गणित आहे, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली. म्हणजे आपल्या लक्षात येईल की अंकगणित श्रेणीचा प्रश्न आहे. म्हणजे 5,000 नंतर 7,000 आणि नंतर 9,000 याप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आता आपल्याला काय करायचं आहे, इथे ए म्हणजेच आपण त्याला T1 म्हणतो, याची किंमत घ्यायची आहे 5,000. त्यानंतर T2 ज्याची किंमत असणार आहे 7,000 आणि T3 ज्याची किंमत असणार आहे 9,000. इथे डी जर काढायचं म्हटलं तर T2 वजा T1 म्हणजेच 7,000 वजा 5,000 केले तर 2,000 हे डी ची किंमत येणार आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय की त्याची 12 वर्षाची गुंतवणूक किती, तर आपल्याला बारा वर्षातील गुंतवणूक किती, S12 काढायला सांगितलंय. म्हणजे n बरोबर किती असेल, तर 12 असेल आणि ए बरोबर आपल्याला माहिती आहे की 5,000 आणि डी बरोबर किती आहे, तर 2,000. आणि म्हणून आपण आता हे गणित सोडूयात की SN बरोबर n/2 गुणिले 2a अधिक कंसामध्ये n वजा 1 गुणिले डी आणि कंस पूर्ण. जर SN आपण सोडवायला घेतलं तर n म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे 12/2 आणि 2 गुणिले a म्हणजे किती,
तर 5,000 आणि अधिक कंसामध्ये पुन्हा n म्हणजे 12 वजा 1 आणि d किती आहे तर 2,000 कंस पूर्ण. आता इथे 12/2 केलं की आपल्याला उत्तर येतं 12/2 केलं की आपल्याला उत्तर येतं 6 आणि मग 5,000 गुणिले 2 केलं की उत्तर येईल 10,000 अधिक इथे 11 12 वजा 1 11 गुणिले 2,000 आणि मग 6 इथे 10,000 अधिक 11 गुणिले 2 केले की 22 आणि 3 शून्य म्हणजे 22,000 पुन्हा 6 कंसामध्ये या दोघांची बेरीज केली की 32,000 हे उत्तर येतं आणि या सगळ्यांचं जर गुणाकार केला 32,000 गुणिले 6 केले तर आपल्या लक्षात येईल की 1,92,000 हे आपलं उत्तर येणार आहे. म्हणजेच आपण जर पूर्ण वाक्यात दिलं की सचिनची राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये 12 वर्षांची एकूण बचत 1,92,000 रुपये आहे असं आपण म्हणूयात. हे झालं दुसरं गणित. पुढे बघूया आपल्याला तिसरं गणित आपल्याकडे आलेलं आहे की प्रत्येक कार्डावर 1 याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेल्या 6 कार्डे एका खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. म्हणजे संभाव्यतेचं आलेलं उत्तर आहे म्हणजे आपल्याला नमुना अवकाश पहिल्यांदा लिहावा लागणार आहे आणि मग इथे नमुना अवकाश जर घेतला तर आपल्याला माहिती आहे की 0 ते 5 म्हणजे 0, 1, 2, 3, 4 आणि 5 हे लिहायचं आणि त्याचे नंबर ऑफ एस म्हणजे नमुना अवकाशांची घटनाची संख्या लिहायची. तर त्यातील 6 इथे लिहिलं की आपल्याला अर्धा मार्क मिळेल आणि त्यानंतर आपल्याला पाहिजे की पहिलं जे आहे ए घटना काय कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे. तर आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्या ही काय असतात तर शून्य सोडून ज्या संख्या येतात आपल्या 1 2 3 4 1 2 3 4 आणि 5 या आहेत नैसर्गिक संख्या आणि म्हणून यांची जर घटनेच्या ए ह्या घटनेची संख्या बघितली तर ती येते 5 आणि जर संभाव्यता काढायची असेल ए या घटनेची तर सूत्र लिहायला लागेल नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस त्यांची आपण किमती भरल्या तर नंबर ऑफ ए बरोबर 5 आणि नंबर ऑफ एस बरोबर 6 तर आपण बघूया पी ऑफ ए म्हणजे आपल्याला उत्तर मिळेल 5/6 हे असेल पहिल्याचं उत्तर आपलं. मग आपण इथे बघूया दुसऱ्याचं उत्तर. दुसरं काय आहे तर काढलेल्या कार्डावरील संख्या ही पूर्ण संख्या असते. आता हे बी घटना जर पकडली आपण तर बी घटना पूर्ण संख्या म्हणजे काय शून्य आणि नैसर्गिक संख्या म्हणजे शून्य घेतला आणि नैसर्गिक संख्या 1 2 3 4 आणि 5 म्हणजे आपल्या लक्षात येईल की जसा नमुना अवकाश आहे तो जसा तसा उतरवला आहे म्हणजे नंबर ऑफ बी जो आहे नंबर ऑफ बी तर तो असेल 6 आणि म्हणून पी ऑफ बी जर आपण काढायला घेतला तर त्याचं सूत्र आपण लिहूयात नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ ए एस आणि म्हणून 6/6 म्हणजे उत्तर असेल 1 पी ऑफ बी. हे झालं आपलं दुसऱ्याचं उत्तर. आता आपण पुढील सामग्रीद्वारे आयतालेख दर्शवा. आता हा आयतालेख काढण्यासाठी आपल्याला काही नाही फक्त इथे आहे तसं ते तसं काढायचं आहे. फक्त हे लक्षात घ्यायचं की इथे 135 आहेत आणि ह्या 135 पासून सुरुवात करून 155 पर्यंत जायचंय. म्हणजे आपल्याला जो आलेख काढायचा आहे त्याला आपल्याला क्रिंक मार्क द्यावा लागेल. तो गुंडाळून ठेवलेला असं दाखवावा लागेल. आता हा आलेख आलेख कागदावर काढावा लागेल म्हणून तुम्ही डायरेक्ट केलेला आहे. तो आपण पाहू शकतो की बघा इथे क्रिंक मार्क दिलेला आहे. इथे फक्त आपल्याला प्रमाण लिहिण्याची गरज आहे. प्रमाण बरोबर एक्स अक्षावर 101 सेमी बरोबर आणि वाय अक्षावर 1 सेमी बरोबर. मग आता एक्स अक्षावर काय घ्यायचं आपल्याला तर उंची घ्यायची. काय घ्यायची उंची 1 सेमी बरोबर किती तर 5 सेंटीमीटर किती घ्यायचे 5 सेंटीमीटर आणि वाय अक्षावर किती घ्यायचे तर 1 सेमी बरोबर 2 विद्यार्थी हे आपले असेल प्रमाण आणि मग आपण इथे लिहितो की इथे एक्स इकडे लिहितो आपण x1 इथे लिहितो आपण y आणि इथे लिहितो आपण y1 आणि इथे 0 याप्रमाणे आपण करतो. इथे काय केलं आपण की या शून्यापासून इथे 135 पर्यंत येण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे क्रिंक मार्क द्यायचा आहे कारण तेवढं जर आपण 5 दाखवायला गेलो मग आपलं या आलेखावर काय ते बसणार नाही आणि बसणार नाही म्हणून तो क्रिंक मार्क जो गुंडाळून ठेवलेला असतो आणि त्याप्रमाणे हा आलेख आपण काढलेला आहे.
यानंतर पाहणार आहोत आपण प्रश्न क्रमांक 4. त्यातलं पहिलं जे आहे ते आहे एक वर्ग समीकरणाच्या 2 मुळांची बेरीज 7 आणि त्यांच्या घनांची बेरीज जर 91 आहे, तर ते वर्ग समीकरण कोणते? तर बघा आपल्याला पहिल्यांदा लिहावं लागेल की वर्ग समीकरणाची वर्ग समीकरणाची मुळे अल्फा व बीटा आहेत. आणि म्हणून आपण बघूया की त्यांनी मुळांची बेरीज म्हणजे अल्फा अधिक बीटा यांची बेरीज किती आहे तर 7 आणि त्यांच्या घनांची बेरीज म्हणजे अल्फा घन अधिक बीटा घन बरोबर किती तर 91 अशी आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्यावरून आपल्याला आता काय करायचंय की आपल्याला ते समीकरण शोधायची आहेत. तर आपण बघूयात की आपल्याला एक सूत्र माहिती आहे की अल्फा अधिक बीटा यांचा जर घन केला आपण तर अल्फा घन अधिक 3 अल्फा गुणिले बीटा आणि अल्फा अधिक बीटा अधिक बीटा घन आणि मग आपण इथे अल्फा घन अधिक बीटा घन एकत्र करू शकतो आणि मग हे 3 अल्फा गुणिले बीटा आणि अल्फा अधिक बीटा हे आपण साईडला घेऊयात आणि इथे अल्फा अधिक बीटाचा घन. आता का आपण किमती ठेवूयात. बघा अल्फा अधिक बीटा किती आहे तर आपल्याला 7 दिलाय. तर 7चा घन बरोबर अल्फा घन आणि बीटा घन यांची बेरीज किती दिली 91 अधिक 3 गुणिले अल्फा आणि बीटा आणि पुन्हा अल्फा अधिक बीटा किती दिलाय 7. आता इथे 7चा घन किती तर 343 हे आपल्याला पाठांतर पाहिजे. त्यानंतर हा 91 अधिक या 3 ने जर 7 ला गुणलं तर 7 त्रिक 21 अल्फा गुणिले बीटा. पुढे आपण बघितलं तर 343 वजा 91 करायचं आहे आणि मग 21 अल्फा गुणिले बीटा आणि पुढे लक्षात येईल की 343 वजा 91 केलं तर 252 उत्तर आपल्याला मिळणार आहे. बरोबर 21 अल्फा गुणिले बीटा आणि मग नंतर आपण काय करणार अल्फा गुणिले बीटा बरोबर 252 छेद 21. मग आपल्याला लक्षात येईल की अल्फा गुणिले बीटा ची किंमत जी आहे ती येते आपल्याला 12. आणि मग आपल्याला माहिती आहे की समीकरण जे आहे ते समीकरण लिहिण्याचं सूत्र आहे की एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. आता इथे जर बघितलं तर इथे बघा इथे आपल्याला जे गरजेचं आहे 1 आणि इथे जे आपल्याला गरजेचं आहे 2. या 1 व 2 चा विचार केला तर आपण सांगू शकतो की एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे 7x आणि अल्फा गुणिले बीटा म्हणजे किती 12 बरोबर 0. म्हणजेच एक्स वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 हे आपल्याला आवश्यक असलेलं जे आहे हे वर्ग समीकरण आहे. पुढे बघूयात आपण. पुढे आपल्याला दिले शेअर मार्केटचं. श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे 80 शेअर्स रुपये 80 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 100 शेअर्स खरेदी केले. पण ते खरेदी करत असताना 900 रुपये त्यांचा 12,000 रुपये होता आणि प्रति शेअर्स 0.5 दलाली दिली. तर दलालीवर 18% जीएसटी लागला. तर मग खालील प्रश्नांची उत्तरे काढा. तर पहिला प्रश्न आहे की 100 शेअर्सची एकूण गुंतवणूक किती? तर शेअर्सची एकूण गुंतवणूक म्हणजे काय तर एकूण शेअर्स गुणिले बाजार बाजार भाव म्हणजे एकूण शेअर्स किती 100 गुणिले बाजार भाव किती तर 900. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इकडे 90,000 मिळालेलं आहे. याला आपण रुपीजचं चिन्ह काढायचं असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो आहे गुंतवणुकीवर आहे. गुंतवणुकीवरील दलाली बरोबर सूत्र काय येणार आहे तर गुंतवणूक एकूण गुंतवणूक गुणिले दलाली म्हणजे एकूण गुंतवणूक किती तर 90,000 आणि दलाली किती आहे तर 0.5%. आता याचा गुणाकार केला तर आपल्याला 5% आहे म्हणजे 5च्या खाली आपल्याला शून्य घ्यावे लागतील आणि मग हा शून्य गेला हा शून्य गेला आणि मग हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे 900
गुणिले 0.5 जर केलं तर 9 45 उत्तर येतं आणि पॉईंट करायचं असेल तर हा गेला म्हणजे राहिलं एवढं. तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला उत्तर आले 450 म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलेले 450. त्यानंतर तिसरा प्रश्न बघूया आपण. तिसरा प्रश्न आहे दलालीवर जीएसटी काढा. व दलालीवरील जीएसटी बरोबर किती? तर दलाली गुणिले जीएसटी बरोबर दलाली किती आली? तर 450 गुणिले जीएसटी किती आहे? 18% म्हणजे 18/100. हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि याचा भागाकार केला आणि याला गुणाकार केलं तर 45 आणि 9 2 आणि 9 9 81 रुपये येईल. म्हणजे हे पण असेल, आपण जर असं लिहायला गेलं तर त्याला उत्तर येईल रुपये 81. हे असेल तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. आणि आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर की 100 शेअर्स खरेदी करण्यासाठी एकूण खर्च किती? तर 100 शेअर्सचा एकूण खरेदी खर्च 100 शेअर्सचा एकूण खर्च जर आपण काढला तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला काय काय ऍड करायचं आहे. तर पहिलं 90,000 रुपये अधिक त्याला करायचे दलाली 450 रुपये आणि अधिक त्याला करायचे 81 रुपये जीएसटी आणि या सर्वांची किंमत जर आपण काढली तर आपल्या लक्षात येईल की 90,531 रुपये आपल्याला आलेलं आहे. हे चौथ्या प्रश्नाचं आपलं उत्तर असेल. यानंतर प्रश्न क्रमांक चौथ्यातलं तिसरं आपण पाहणार आहोत. शाळेतील 105 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिलेली आहे आणि त्यावरून आपल्याला मध्यक काढायचं आहे. बघा मध्यक काढायचं असेल तर आपल्याला ते सूत्र माहिती असणं आवश्यक आहे. तर सूत्र असं आहे मध्यक बरोबर एल अधिक कंसामध्ये एन छेद 2 वजा सी एफ म्हणजेच संचित वारंवारता भागिले एफ आणि गुणिले एच. तर यामध्ये जर बघितलं आपण तर आता यल यल म्हणजे काय ते काढावं लागेल. त्यानंतर एन अपॉन 2 किती आहे तर ते काढावं लागेल. त्यानंतर सी एफ किती आहे ते आपल्याला काढावं लागेल. मग आपल्याला एफ कोणता घ्यायचा ते काढावं लागेल आणि मग एच काय घ्यायचं ते काढावं लागेल. तर यासाठी आपल्याला एक तक्ता जो आहे तो इथे बनवण्याची गरज आहे की सी एफ म्हणजे पेक्षा कमी वारंवारता. मग ते आपण इथे 10 लिहिणार. 10 लिहिल्यानंतर याच्यामध्ये 37 ऍड केले तर 47. त्यानंतर 15 ऍड केले तर 62. 20 ऍड केले तर 82. मग 79. मग 97 आणि मग 105 म्हणजे एन आपला आलेला आहे 105. मग एन जर 105 असेल तर 105 भागिले 2 केलं तर 105 भागिले 2 म्हणजे 52.5 हे आपलं इथे येणार आहे. मग 52.5 कुठे येते तर मग इकडे येते आपल्याला 47च्या याच्यामध्ये. म्हणजे हे जे आहे हे सीएफ आपल्याला घ्यावं लागेल. सीएफ काय असेल 47 आणि म्हणून मग आपला हा एफ येईल 15 आणि 15 एफ असेल तर त्याचा जो वर्ग आहे तो हा. म्हणजे आपण इथं बघितलं लोअर लिमिट किती यायला पाहिजे 30. सीएफ किती यायला पाहिजे तर 47. त्यानंतर एफ किती आहे तर मग 15 आणि मग 30 ते 40 म्हणजे एच बरोबर किती तर 10. या किमती आता आपण इथे भरूयात की 30 अधिक एन छेद 2 म्हणजे 52.5 वजा सीएफ किती आहे 47 आणि मग इथे छेद एफ एफ बरोबर किती 15 गुणिले एच म्हणजे 10. तर इथे 30 अधिक इथे वजाबाकी करून घेऊयात आपण 52.5 वजा जर 47 केलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्याला 5.5 हे उत्तर मिळणार आहे भागिले 15 आणि गुणिले 10. पुढे आपण करूयात 30 अधिक या 10 ने जर 5.5 ला गुणलं तर 55/15 असं उत्तर येतं आणि मग पुढे 30 या 55 ला आपण भाग देऊया 55 भागिले 15 म्हणजे 15 त्रिक 45.6 म्हणजे 6 असं येत राहील. म्हणजे आपण त्याला 30 पॉईंट सॉरी 30 अधिक 3.67 असं घेऊयात आणि मग यांची बेरीज केली 33.67 असं आपलं या उत्तर असेल मध्य. आता याच्यामध्ये कोणी 33.66 घेईल, कोणी 33.6 घेईल,
आणि हे 6 हा 6 मोठा आल्यामुळे 33.67 घेईल. या तिन्ही प्रश्नांना या तिन्ही उत्तराला बरोबर दिलं जातं. तर अशा प्रकारचं हे मध्यक आपण इथे काढलेलं आहे. 5वा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा आणि त्याचा प्रश्न दिलेला आहे. एका शाळेतील विद्यार्थिनींनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांचे निरीक्षण सारणी दिलेले आहे आणि त्यावरून वृत्तालेख काढायचा आहे. आता इथे 35 अधिक ए अधिक 2 ए अधिक 20 असं आपल्याला करावं लागणार आहे. पण हे विद्यार्थी आहेत आणि यांचं शेकडा प्रमाण आहे. म्हणजे 35% ए टक्के असं दिलंय. पण जर आपण असं केलं, की जर आपण असं केलं जर असं आपण केलं, की 35 अधिक ए अधिक 2 ए अधिक 20 तर हे आपल्याला येणार आहे 100. मग यांची बेरीज करूया. हे आणि यांची बेरीज केली तर 55, 2 ए आणि ए ची बेरीज केली 3 ए बरोबर 100. मग 3 ए बरोबर 100 आणि हे 55 जर वजा केले तर 3 ए बरोबर किती येईल? तर 45 आणि ए बरोबर किती? तर 45 भागिले 3 म्हणजे ए बरोबर 15. जर ए बरोबर 15 येतंय तर आपल्या लक्षात येईल की इथे 35 येणारच आहे. पुढे इथे 15 येईल. इथे 15 आणि 2चा गुणाकार म्हणजे 30 येईल आणि इथे येईल 20. हे आहे शेकडा प्रमाण. पण आपल्याला काय करायचंय? केंद्रीय कोन काढायचा आहे. काय करायचंय? केंद्रीय कोन. आता इथे मी यालाच जोडून आपण केंद्रीय कोन पण तयार करूयात. ठीक आहे. केंद्रीय कोन. मग केंद्रीय कोन करण्यासाठी आपण काय करतो? की 30 सॉरी काय करतो आपण? 30 गुणिले आता एकूण किती आहेत? 100 आणि किती ते 350. इथे बघितलं तर हे आणि हे कट झाले, हे कट झाले. तर आपल्याला यांचा गुणाकार केला तर आपल्याला लक्षात येईल की 36 आणि गुणिले 3 तर 100 आणि त्याला भागिले 10 आणि यांचं उत्तर आपण जर काढलं तर 126 आपल्याला उत्तर येईल. केंद्रीय कोन 126 असेल. त्यानंतर इथे 15 गुणिले 360 भागिले 100 असं केलं तर हा शून्य गेला, हा शून्य गेला आणि यांचा गुणाकार केला तर आपल्याला लक्षात येईल की इथे 54 उत्तर येते. जर इथे 30 गुणिले 36 भागिले 100 केलं बरोबर तर हे हा शून्य आणि हा शून्य कट झाला. एक शून्य बाकी राहिला आणि यांचा गुणाकार केला 30 त्रिक 90 आणि 30 18 म्हणजे 108. 108 आपलं उत्तर इथे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात की 20 गुणिले 36 म्हणजे 360 आणि भागिले 100 तर हा शून्य आणि हा शून्य गेला. इथे 20 आहे तर हा शून्य आणि हा शून्य गेला. 36 गुणिले 72 तर 72 येईल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा 126 अंश, 54 अंश, 108 अंश आणि 52 अंश हे आपण इकडे सोडू शकलो असतो. पण ठीक आहे, आता तिकडे आपण एकत्र केलं तर याप्रमाणे काढलं तर आपल्याला काय येणार आहे? एक वृत्तालेख काढायचा आहे. तर वृत्तालेख काढण्यासाठी आपण काय केलंय? इथे वृत्तालेख अशा प्रकारचा आपल्याला वर्तुळ काढावं लागेल. ते वर्तुळ चुकीचं येईल. मग एक अशा प्रकारे घेऊन मग इथे 126 अंशाचा इकडे, तिथूनच पुढे 54 अंशाचा इकडे, 126 अंश, 100 सॉरी 54 अंश, त्यानंतर 108 अंश, 108 अंश आणि उरलेलं आपलं 72 अंश असं येईल. थोडंसं चुकलंय माझं. ठीक आहे. आता हे याच्यासाठी मी एक डायरेक्ट आपल्याला वृत्तालेख काढून दाखवलाय, की आपल्या लक्षात येईल की हे सायकलचं प्रमाण जे आहे ते आहे 126. त्यानंतर बसचं हे जे प्रमाण आहे हे प्रमाण आहे 54%. त्यालाच लागून आहे रेल्वेचं प्रमाण हे आहे 108% आणि हे आहे 108 म्हणजे अंश आपण म्हणूयात त्याला. कारण 360 यांची बेरीज येणार आहे आणि हे उरलेलं आहे 72 अंश. एवढं आहे. तर याला आपण इथे सायकल वगैरे हे ते लिहायची पण आवश्यकता नाही. आपण लिहू शकतो. तर हे झालं पाय डायग्राम. ठीक आहे. वृत्तालेख. आता शेवटचं एक गणित आहे आणि ते गणित आपल्याला बघायचं आहे, की गणित थोडंसं सोपं एकदम सोपं गणित आहे. पण त्याने कुठलेच अंक दिलेले नाहीयेत. त्यामुळे थोडासा गोंधळ होतो. तर त्यांनी काय दिलं बघा, गणित काय दिलं ते आपण पहिल्यांदा वाचून घेऊयात. बघा पुढचं गणित आहे आपल्याला. गणित दिलंय ए व गट बी
मध्ये काही विद्यार्थी आहेत. मग आपण काय करूयात, पहिले लिहून घेऊयात की समजा गट ए मध्ये एक्स व गट बी मध्ये वाय विद्यार्थी आहेत आणि म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार, तर पहिली अट काय आहे, तर ए गटातील विद्यार्थी म्हणजे एक्स मधील एक विद्यार्थी गेला तर तो कुठे आला, वाय मध्ये आला, तर यांची काय होते, समान संख्या होते. आणि म्हणून जर एक्स इथेच ठेवला, हा वाय जर बरोबरच्या या साईडला आणला तो वजा होतो, अधिक एक, आणि हा वजा एक इकडे आणला तर हा एक, म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 2. हे आलं समीकरण नंबर 1. दिलेल्या दुसऱ्या अटी नुसार, मग दुसऱ्या अटीनुसार काय सांगता येईल, की बघा काय सांगताय, बी गटातील एक विद्यार्थी म्हणजे वाय वजा एक विद्यार्थी, एक विद्यार्थी गेला, कुठे गेला तर एक्स या गटात आला, मग तो अधिक, तर काय होते, ए गटातील विद्यार्थी संख्या बी च्या दुप्पट होते, म्हणजे आपण याला गुणले 2 करूयात आणि यांचा गुणाकार केला काय, 2y वजा 2 बरोबर एक्स अधिक 1. आणि मग आपण काय करूयात, हा एक्स इथेच ठेवूयात, 2y इकडे आणले तर ते वजा झाले, हे वजा 2, आणि हा एक जर इकडे आणला तर वजा 1 होईल, म्हणजेच एक्स वजा 2y इकडे आणि यांची बेरीज होईल. म्हणजे सोप्या पद्धतीने जर आपण लिहायला गेलो तर एक्स वजा 2y, बघा हा एक्स आहे आणि मग वजा 3, ह्याला समीकरण नंबर 2. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू आणि म्हणून दो एक्स वजा 2y बरोबर वजा 3 आणि एक्स वजा वाय बरोबर 2 हे समीकरण आहेत. यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे, यांची चिन्ह काय होतील, बदलतील, आणि म्हणून एक्स मधून एक्स गेला, हे वजा वाय वजा 2y आणि अधिक वाय म्हणजे वजा वाय उत्तर येईल, आणि वजा वजांची बेरीज होईल म्हणजेच वजा 5 हे उत्तर येईल, म्हणजेच वाय बरोबर किती आलं तर 5. आता वाय बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू आणि म्हणून आपण काय करणार, की एक्स वजा वाय बरोबर किती तर 2, म्हणून एक्स वजा 5 बरोबर 2. मग एक्स बरोबर किती, तर 2 आणि 5 इकडे आल्या तर काय होतील, अधिक होतील, म्हणजे एक्स बरोबर 7 हे आपल्याला उत्तर मिळेल. म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला इकडे वाय बरोबर 5 आणि एक्स बरोबर 7 असे मिळालेलं आहे. म्हणजेच आपण काय सांगणार, तर आपण असं म्हणू शकतो की ए ए या गटामध्ये ए या गटामध्ये किती, 7 विद्यार्थी व बी या गटामध्ये 5 विद्यार्थी आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इथे इयत्ता 10वीची 2026ला विचारलेली गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका उत्तरांसहित व्यवस्थितरित्या बघितलेली आहे. मला आशा आहे की आपण सर्वांनी ही गणितं बरोबर सोडवली असावीत. आपण आजचा हा व्हिडिओ बनवला, हा इयत्ता 10वीसाठी सध्या परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तेवढा उपयोगी नसला, कारण त्यांचे पेपर चालू आहेत. त्यांनी पेपर लिहून झालेले आहेत. त्यांच्या मार्कांमध्ये वाढ होणार नाही. परंतु ही उत्तर पाहिल्यानंतर आपली उत्तरं बरोबर आहेत, हे जेव्हा कळतं तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स वाढतो, आणि म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तसंच हा व्हिडिओ विस्तृत बनवण्याचं कारण एकच, की यापुढेही विद्यार्थी आपल्या हा व्हिडिओ पाहणार आहेत, तेव्हा नवीन येणारे जे 10वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना ह्या पेपरचा उत्तरासहित अभ्यास करायला सोपं जाईल, आणि म्हणून हा व्हिडिओ थोडासा आपण विस्तृत बनवण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपल्या या स्वरूपा अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.